माझा असू दे, शरीर तुझा असू दे, शरीर तुझा असू दे, पण त्या शरीराच्या प्रत्येक श्वासात नाव फक्त माझा. आपला फोन तरी गेला 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 गेला. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे कॉलेजला. परत कॉलेजला म्हणजे आता किती वाजलेत, 10:30 वाजलेत. फ्रेशर पार्टी आहे, त्यासाठी जायचं. मी सकाळी गेलो नाही लेक्चरला, कारण की तब्येत नाही बरी, म्हणून त्यासाठी. चला भेटू आपण. तुमचं नाव सांगायचं. तुमचं नाव गाव आपलं काय ना फक्त नाव. कापा एक नंबर निकाल. हाँ एक यस यस खावा खावा. हाँ चला पहिला वर्ष सिनियर कॉलेज नवीन कॉलेजचा पहिला दिवस. मराठवाडी मी आपण हा कोर्स निवडून योग्य केलं की नाही असा मी विचार आला. 2 वर्ष खूप एन्जॉय केलं सोबत. असाइनमेंट्स, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट त्याचाही भाग घेतला. पण त्यासाठी मॅमनी सिस्टर स्टाफनी खूप सपोर्ट केला आहे. आणि म्हणूनच या कॉलेजची मी खास गोष्ट आहे की आणि आपल्याकडे सगळ्या सुविधा पण आहेत. आपण जेवढे PCवर करतो ते आपल्या हिशोबाने तुम्हाला जसं घेता येईल तसं सगळ्यांनी घेतलं तर चांगलं आहे. आणि परत आपल्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स होतात, फंक्शन होतात. आता यूथ फेस्टिवल होणार आहे. कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर करू शकता. बाकी स्टाफचा सपोर्ट होता. म्हणून 2 वर्ष कशी गेली, खूप लवकर गेली का. सावंत मॅडम, जोशीला मॅडम, गिरीश सर अँड ऑल माय डिअर स्टुडंट्स. थोडंसं मराठीतच बोलते, कारण व्यक्त व्हायचं झालं तर मराठीत खूप चांगलं व्यक्त होऊ शकतो आपण. सगळ्यात प्रथम मला थोडासा अभिमान वाटतो. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी 2023ला ॲज अ प्रिन्सिपल म्हणून ज्या वेळेला मी 4 नंबर घेतला, त्यावेळेला कम्प्युटर सायन्स बंद केलेलं होतं संस्थेने. आणि नंतर माझ्यापुढे एक आव्हान होतं. मी 1999ला या कॉलेजमध्ये जॉईन झाले. अगदी पहिल्या दिवसापासून कॉलेज मी पाहिलेलं आहे. जरी 98ला कॉलेज सुरू झालं असलं तरी ऑन रेकॉर्ड फक्त 1 वर्ष होतं. आणि खरोखरच कॉलेज सुरू झालं ते 99ला, म्हणजे विद्यार्थी वगैरे सगळं व्यवस्थित. तरी हे ज्या वेळेला कॉलेज सुरू झालं त्यावेळेला आम्ही हट्टानी, म्हणजे आधी आमचं आर्ट्स कॉलेजच होतं आणि आर्ट्स कॉलेजमध्ये फर्स्ट इयरचं आमचं तुम्हाला सांगते मी. अगदी पहिल्या बॅचची गोष्ट तुम्हाला सांगते. हे सांगण्याचं खूप महत्त्वाचं कारण असं आहे की आपण आज जे म्हणतो ना की मला सगळं पाहिजे आणि त्यानंतर मी डेव्हलप होईल, तर ही संकल्पना ही तेवढीच फार महत्त्वाची आहे असं तुम्हाला माझं ज्या वेळेला ऐकाल त्यावेळेला येत नाही. त्यामुळे 11 वाजेपर्यंत ते क्लास चालायचे. दुसरा क्लास जो आहे तो कॉलेजच्या मागच्या बाजूला. आता तिथे पूर्ण बांधकाम केले. पूर्वी बांधकाम नव्हतं, फक्त पत्रे टाकलेले होते. त्या पत्र्याच्या खाली 3 वर्ग असायचे आणि एक वर्ग आणखी जो होता त्या एक वर्गामध्ये ह्या साईडला तोंड करून एक क्लास चालायचा आणि त्या साईडला तोंड करून एक क्लास चालायचा. अशा पद्धतीने आपली पहिली बॅच झाली. पण मला सांगायला अभिमान वाटतो की त्या पहिल्या बॅचचा सुद्धा रिझल्ट आपला खूप चांगला होता आर्ट्स. आणि
आणि आज ती मुलं, तुम्ही अजय सूर्यवंशीला ओळखत असाल. अजय सूर्यवंशी आपल्याकडे बऱ्याचदा कम्प्युटर सायन्सच्या संदर्भामध्ये त्याचा खूप हात बऱ्याचदा असतो, कारण तो सॉफ्टवेअर वगैरे सगळं मॅनेज करायला आपण त्याला देतो. परम इनपुट एक त्याच्याकडे. आज हे जे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत, तुम्ही त्यांच्याशी जरा बोला, तुमच्या लक्षात येईल की कॉलेज लहान आहे म्हणून त्यांचं कधीच काही कमी पडले नाही. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्यातले बरेचसे आज खूप कृतज्ञ आहेत कॉलेजच्या वतीने. कारण कॉलेजने आम्हाला जे दिलं, जी डिव्होशन करण्याची जी आमची मानसिकता तयार केली, किंवा आमच्यासाठी जे आत्मीयतेने ते शिकवत होते, त्यामुळे आम्हाला जगाच्या बाबतीत जी आत्मीयता वाटली ती आम्हाला कुठेच नाही मिळाली, ती आम्हाला कुठेच अनुभवता नाही येणार. आणि म्हणून आमच्यासाठी हे कॉलेज फार महत्त्वाचं आहे. असं आज सुद्धा त्यांना खूप कृतज्ञ वाटतं. आज त्यांची मुलं 11वी 12वी ग्रॅज्युएशन आता इथे येतील पण कदाचित शिकायला. पण फक्त कॉलेज लहान आहे की मोठं आहे ह्याच्यावरती एक कॅल्क्युलेशन करणं हे तेवढंच योग्य नाही असं मला वाटतं. कारण मी ह्या क्षेत्रामध्ये जवळपास 92 पासून मी टीचिंगचं काम करते, 1992 पासून. आता ह्या टीचिंगच्या कामामध्ये तसं पाहायला गेलं तर आता आम्ही शातीर झालो. म्हणजे आता पुस्तक सुद्धा घेऊन जाण्याची गरज लागत नाही आम्हाला. आम्ही गेलो की आमचा विषय आम्ही तोंडी असा पटकन असं शिकू शकतो की तुम्हाला त्याच्यामध्ये काय लूपहोल्स काही मिळतील असं मला वाटत. तर ह्या इतक्या प्रवासामध्ये आम्ही बघतो त्यावेळेला विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये बॉन्डिंग काय असायला पाहिजे, आणि कॉलेज आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कसं बॉन्डिंग असायला पाहिजे हे तुम्ही थोडंसं बारकाईने लक्षात घ्या. तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये, आणि मला अभिमान वाटतो तुमची पहिली बॅच फार चांगली आहे बरं का. म्हणजे मी माझ्या वेळेला सुरू झालेली पहिली बॅच असं मी म्हणेन. ॲक्च्युली तुमची पहिली बॅच नाही आहे, तुमची जवळपास 17वी किंवा 18वी बॅच असेल ही आपल्या कॉलेजची. पण ह्या बॅचमध्ये मला एक वेगळेपणा काय आढळला माहिती आहे, सगळेजण सगळं वेगवेगळं करून अभ्यास करतात, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि मला किमान असं वाटतंय की यातले 6-7 जण तरी चांगले CGPA मिळवून पुढे जातील अशी मला खात्री आहे. आणि ही जी खात्री आहे ना ती कशामुळे आहे, कारण आमच्यामध्ये जो संवाद होतो, आम्ही जे तुमच्यावरती लक्ष ठेवतोय त्या लक्ष ठेवण्यामधून आणि तुम्हाला घडवण्यामधून आम्ही बारकावे काय काय असायला पाहिजे ह्याचा अभ्यास केले. आणि यामुळे मला माहिती आहे की कुठल्या विद्यार्थ्याला किती, मॅडम जरी शिकवत असतील तरी त्यांच्या आणि माझ्या संवादातून मला माहिती आहे की कुठला विद्यार्थी किती पुढे जाणार. तर हे जे काही आपुलकी आहे, ही जी काही आपल्यावरती एक चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्याकडून करून घेण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला मिळणार नाही. कालच एक मला वाटते विश्वनिकेतन कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, थोडंसं त्या संदर्भात मी ऐकायला मला मिळालं. म्हणजे कुठल्या कॉलेजचे स्टुडंट्स मला इथून वाईट म्हणायचं नाहीये किंवा कुठल्याही कॉलेजचे इथे नाव नाही द्यायचं, पण अशा कॉलेजेसमध्ये फीज भरपूर घेतात. काउन्सिलिंगच्या वेळेस खूप चांगलं काय काय सांगितलं जातं, पण आज जर प्रत्यक्षामध्ये तिथं जर पाहिलं तिथे 4-5 विद्यार्थी, मला अपेक्षा त्यामुळे त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांचं जे वागणं आहे किंवा तुमचं हँडल करणं आहे त्या पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही जे टिवायला आहे ते संपूर्णपणे सगळे क्लिअर होतील अशी अपेक्षा मी ठेवते. पण जे येतच नाही, बिलकुल येतच नाही, त्यांचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. तर तो एक प्रश्न, आणि जो प्रकार गेल्या आठवड्यामध्ये झाला तो पुन्हा होऊ नये अशी तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी सूचना देते. लक्षात ठेवा, आपलं एक जे वाईट असतं ना, एक वाईट आपल्याला पुसायला कितीतरी वेळ कालावधी द्यावा लागतो, आणि म्हणून वाईट निर्माणच न होईल अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही मनामध्ये कायम ठेवा. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये, आपल्या महाविद्यालयामध्ये तुमचं स्वागत आहे. हे कॉलेज तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे. अडचण नाही आली थेट ऑफिसमध्ये या. तुम्ही ऑफिसमध्ये प्रिन्सिपलच्या येऊ शकता, एनी टाईम येऊ शकता. मी कोणालाही कधीही अडवत नाही, कोणालाही येऊ नका म्हणत नाही. या, पण ते प्रोग्रेससाठी या, भांडणासाठी भांडण घेऊन बिलकुल येऊ नका असं मी म्हणेन. तर तुम्ही सगळ्यांनी एक कुटुंबाप्रमाणे स्वतःला सांभाळून चांगल्या पद्धतीने स्वतःची प्रगती करून इथून जावं असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद मानते ह्या डिपार्टमेंटचं, आणि तुमचं सुद्धा मला सर्वांना शुभेच्छा देते. या अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही सगळेजण चांगलं काम कराल, चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये
पहिली शायरी माझ्या गुरुसाठी. शंभूच्या जोडीला नेहमी पार्वती असावी, शंभूच्या जोडीला नेहमी पार्वती असावी. या आयुष्यात चांगला मार्ग दाखवण्यासाठी साथ मात्र माझ्या गुरुची असावी. वाह. हृदय तुझा असू दे, हृदय तुझा असू दे, पण त्यात जीव माझा असू दे. शरीर तुझा असू दे, शरीर तुझा असू दे, पण त्या शरीराच्या प्रत्येक श्वासात नाव फक्त माझा. वा वा वा. गुलाबाचं असलं, फुल जरी गुलाबाचं असलं तरी त्याला सुगंध मोगऱ्याचा असावा. तुझ्या आयुष्यात तुझ्या आई वडिलांनंतर जास्त जीव लावणारा व्यक्ती मला. त्यामध्ये वकील पण आहे, शिक्षक पण आहे, मुलगा पण आहे, पोपी पण आहे. मूवीचं नाव कसं मूवी असेल? थ्री इडियट्स आहे. बँड बाजा. समर्थ येते काय लक्षात? बोल समर्थ. बँड बाजा. आपली पसला काल 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 बार्क लाइक अ डॉग फॉर 5 सेकंड. सर बार्क लाइक अ डॉग 5 सेकंड. बार्क लाइक अ डॉग फॉर 5 सेकंड. वाचून दाखव तूच तू वाचून. पुढं मध्ये 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 जाऊन तिथे हे कर जा. थांब थांब. आपला फोन तरी गेला 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 गेला. कॉन्टेंट भेटला तुमचा आणि कपला तुम्ही. आम्ही पण लागला नाही लागलं तर काय नाही. लय बेकार पडला बघितलं तुम्ही आता. विचारा काढून दिलं मिसल खायला. यो बघा सॅमी बाय आता पडलेला यो यो एक जो राज ठाकूर एक. हे राज राज कसा वाटला? बरं नाही? एक नंबर वाटला. खायचा बरं आहे ना. आता मिसळ पाव खायला सगळं झाले. बाकीचं आता मिसळ पाव खाऊन नंतर मग काय कंटिन्यू आहे तो प्रोग्राम करणार आहे. सगळे बसले. 3rd इयर वाले, 2nd इयर, 1st इयर वाले तर आम्हीच आहे.
ब्लॉग संपवतो आता मी, म्हणजे एंडिंग नव्हती केली तेव्हा मी खूप मजा विजा करत होतो, मस्ती करत होतो, त्याच्यामुळं ब्लॉग एंडिंग करायचा विसरलो मी. तर आता ब्लॉगचं एंडिंग करतो आहे. एडिटिंग करायच्या अगोदर एडिटिंग करतो आणि पुढच्या दिवसाला ब्लॉग टाकतो मी पूर्ण. तुम्ही बघा कसा वाटला मला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये नक्की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.